नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात चव्हाणांसोबत त्यांची बैठक होणार आहे। शिंदे, फडणवीस आणि दादांची थोड्याच वेळात ही महाबैठक होणार आहे। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवणारी ही महाबैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे यांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। दिल्लीत शिंदेंचं शिवसेना नेत्यांकडून स्वागत करण्यात आल्याची ही दुसरी दृश्य आपण पाहतोय। तर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते अमित शहा यांच्यासोबत बैठकीसाठी देखील दाखल होतील। श्रीकांत शिंदे हे देखील सध्या त्यांच्या सोबत आहेत। तर थोड्याच वेळात ही बैठक जी आहे ती सुरू होणार आहे। महाबैठक असणार आहे, कारण आजच्या बैठकीत अनेक शक्यता आहेत निर्णय होण्याच्या। मुख्यमंत्री कोण होणार यावर देखील आजच्या बैठकीत चर्चा होऊन मार्ग निघू शकतो। तर गृह खात्यावरून जे वाद सुरू असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळते, यावर देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। अमित शहा यांच्यासोबत तीनही नेत्यांची बैठक आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीनही नेते सध्या महाबैठकीसाठी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। तर बैठकीआधी पुन्हा शिंदेंकडून सीएम पदाचा दावा सोडल्याचे संकेत देण्यात आले। कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ पद माझ्यासाठी मोठं असं शिंदेंनी म्हटलंय। लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ दिल्लीत दाखल असं देखील प्रतिक्रिया शिंदेंनी दिली आहे। आता बैठकीला मी जातो आहे। बैठकीमध्ये जी काही चर्चा होईल ती तुम्हाला मी सांगणार येऊन, त्यामुळे बैठक सकारात्मक होईल। कालही देखील मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आता कुठलाही अडथळा महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे। लाडकी बहीण, लाडक्या बहिणीच्या बद्दलही माझी बोललोय मी, त्यामुळे लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे आणि लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे। त्यामुळे तुमच्यासोबत काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो, आहेत ना। सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि इतिवृत्त तुम्हाला सांगेल। सीएम साहेब, पण तुम्ही येण्यापूर्वी दोन उपमुख्यमंत्री सुद्धा बैठक करतायत अजित पवारांच्या सोबत, प्रफुल्ल पटेल यांच्या, सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी। ते पण बैठकीला येणार आहेत, त्यामुळे ते देखील त्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। ओके,